राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्ह आहेत। नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे। तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत चाकणकरांची पाठराखण केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे चाकणकरांवरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं दिसून येतंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, चाकणकरांच्या विरोधात आता राष्ट्रवादीत नेमकं काय चाललेलं आहे? 2 गट खरंच पडलेत का? काय घडतंय राष्ट्रवादीत? आपण पाहतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील ज्या महिला पदाधिकारी आहेत, ज्या आतापर्यंत रुपाली चाकणकर यांच्याच नेतृत्वामध्ये काम करत होत्या, अशा महिला पदाधिकाऱ्यांनी ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष आहेत, नाशिकच्या जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या, या सगळ्यांनी पत्र लिहून रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी झालेली आहे आणि त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे जे अध्यक्ष आहेत मदने यांनी देखील सुनेत्रा पवारांना पत्र लिहून रुपाली चाकणकरांमुळे जी बदनामी झालेली आहे, पक्षाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना हाकलून द्यावं अशा प्रकारची भाषा पत्रामध्ये वापरलेली आहे। यावरून आपल्याला हे दिसून येतंय की रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट सक्रिय झालेला आहे। रुपाली पाटील पुण्याच्या या सातत्याने चाकणकरांच्या विरोधात आपण बोलताना पाहतोच, मात्र आज त्या सुनेत्रा पवारांच्या सोबत आहेत। ज्या रुपाली पाटील सातत्याने चाकणकरांवरती आरोप करतात त्यांना सुनेत्रा पवारांनी आज सोबत ठेवलेलं आहे, हे सगळं काही सांगून जाणार आहे। दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा किंवा त्यांची बाजू घेण्याचा देखील प्रयत्न सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या एका गटाकडून होतो आहे। सुनील तटकरे काल मुख्यमंत्र्यांना जे भेटले ते याच अनुषंगाने भेटले असं बोललं जात आहे आणि यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये देखील 2 गट पडल्याचं बोललं जात आहे। एक गट हा रुपाली चाकणकरांवरती आणखी कडक कारवाई करण्यात यावी या बाजूचा आहे, तर दुसरा गट जो आहे तो रुपाली चाकणकरांची पाठराखण करणारा पाहायला मिळतोय। अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं जे बोललं जात होतं, तर अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आपण जे काही आतमधलं राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारण पाहतो त्यामध्ये देखील आपल्याला हे 2 गट पडल्याचं पाहायला मिळते। रुपाली चाकणकरांच्या विरोधात नाशिकच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही वरिष्ठ नेतृत्वाच्या संमतीशिवाय असू शकत नाही। त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत दुफळी पुन्हा एकदा उफाळून आलेली पाहायला मिळते। दुफळी तर उफाळून आलेली आहे, मात्र आता राष्ट्रवादीच्या अंतर्गत कारवाई आता रुपाली चाकणकरांवर होणार का? सुनीत्रा पवार आता नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंदार, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।